नमस्कार, पूजा अँड्रुधो ब्लॉगमध्ये स्वागत. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशीचे प्रभावी व्रत केले जाते. अनंत म्हणजे कधीही न मावळणारा व कधीही न संपणारा असा. चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती. मुख्यतः अनंत चतुर्दशीचे व्रत हे गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंना अनुसरून केले जाते. या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचीही पूजा केली जाते. ही पूजा अनंताचा दोरा सापडल्यास करतात. या व्रताचा कालावधी 14 वर्षांचा असतो. अनंत चतुर्दशीचे व्रत कोणी सांगितल्यास किंवा शक्यतो अनंताचा दोरा सापडल्यास केली जाते. ही पद्धत त्या कुळामध्ये तेव्हापासून सुरूच होते. अनंताच्या धाग्याला 14 गाठी मारलेल्या असतात. तांबडा, पिवळा, लाल दोरा असतो. पूजेनंतर हा दोरा यजमानांच्या उजव्या हाताला बांधला जातो. अनंत चतुर्दशी विशेष कहाणी अनंत चतुर्दशीची. अनंत चतुर्दशीचा उल्लेख पुराणातही आढळतो. जेव्हा पांडव जुगारामध्ये आपले सर्व राज्य हरून वनामध्ये कष्ट सोसत होते, तेव्हा त्यांना भगवान श्रीकृष्णाने अनंत व्रत करण्याचा सल्ला दिला होता. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला म्हटले की जर त्याने विधीपूर्वक अनंत देवाचे व्रत केले तर त्याच्यावरील सर्व संकटे दूर होतील आणि गेलेले राज्यही परत मिळेल. श्रीकृष्णाने या व्रताचे महत्त्व सांगण्याबाबत एक कथा सुद्धा सांगितली. प्राचीन काळी सुमंत नामक एक तपस्वी ब्राह्मण होता. त्याच्या बायकोचे नाव दीक्षा होते. दोघांचीही एक सुंदर कन्या होती जिचे नाव सुशीला होते. सुशीला जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या आईचे निधन झाले. पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंतने कर्कशी नावाच्या स्त्रीशी दुसरा विवाह केला आणि सुशीलाचा विवाह सुमंतने कौंडिन्य ऋषींसोबत लावून दिला. पाठविणीच्या वेळी कर्कशाने जावयाला काही विटा आणि दगडांचे तुकडे बांधून दिले. कौंडिन्य आपल्या बायकोसोबत त्याच्या आश्रमाकडे निघाले. रस्त्यात संध्याकाळ झाली आणि ऋषी नदी किनारी संध्यापूजन करू लागले. या दरम्यान सुशीलाने पाहिले खूप साऱ्या महिला एकत्र येऊन कोणत्या तरी देवाची पूजा करत आहेत. सुशीलाने त्या महिलांना विचारले की त्या कोणाची पूजा प्रार्थना करत आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं भगवान अनंताची पूजा करत असून ह्या दिवशी त्यांचे व्रत करण्याचे फार महत्त्व आहे. व्रताच्या महत्त्वाबाबत ऐकल्यानंतर सुशीलाने या व्रताचे तिथेच अनुष्ठान केले आणि 14 गाठींचा धागा आपल्या हातात बांधला आणि कौंडिन्य ऋषींजवळ गेली. कौंडिन्य ऋषींनी सुशीलाच्या हातात बांधलेल्या धाग्याबद्दल विचारणा केली. तेव्हा सुशीलाने जे काही घडले ते सर्व सांगितले. सुशीलाच्या बोलण्याने कौंडिन्य ऋषी नाराज झाले आणि तिने बांधलेल्या धाग्याला त्यांनी अग्नीत टाकले. त्यामुळे अनंत भगवानाचा अपमान झाला, ज्यामुळे कौंडिन्य ऋषींची सर्व संपत्ती नष्ट झाली. त्यांना दारिद्र्य आले. ते दुःखी राहू लागले. या दारिद्र्याचे कारण त्यांनी सुशीलाला विचारले असता तिने अनंत देवाचा धागा जाळण्याची बाब त्यांना सांगितली. कौंडिन्य ऋषींना ह्याबद्दल खूप पश्चाताप झाला. ते सतत पश्चातापाच्या अग्नीत जळत होते. अखेर कौंडिन्य ऋषी अनंत भगवानाच्या शोधात निघाले. त्यांनी खूप भटकंती केली पण भगवंत काही भेटला नाही. खूप चालल्यामुळे ते थकले होते आणि एके ठिकाणी ते बेशुद्ध झाले. भगवंताला ते पाहवले नाही. त्यांनी कौंडिन्य ऋषींना दर्शन दिले. भगवंत म्हणाले, माझा अपमान केल्यामुळेच तुझी ही अवस्था झाली आहे. तुझी सगळी संपत्ती नष्ट झाली आणि तुझ्यावर संकट आलं, परंतु तुझ्या पश्चातापामुळे मी आता तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आपल्या आश्रमात परत जा आणि 14 वर्ष सलग विधीपूर्वक माझे व्रत कर. त्यामुळे तुझे कष्ट दूर होतील. कौंडिन्य ऋषींनी तसेच केले आणि त्यांचे सर्व कष्ट दूरसुद्धा झाले. तसेच त्यांना मोक्ष प्राप्ती झाली. श्रीकृष्णांच्या आज्ञेने युधिष्ठिरानेही अनंत भगवानाचे सलग 14 वर्ष व्रत केले, ज्यामुळे पांडवांना महाभारताच्या युद्धात विजय मिळाला. अनंत चतुर्दशीची कहाणी इथे समाप्त होते. अनंत चतुर्दशी निमित्त तुमच्यासोबत ही कहाणी मी शेअर केली आहे. आशा आहे
की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत, गणेश भक्तांच्यासोबत. आणि हो, अनंत चतुर्दशी असल्यामुळे या संदर्भातला एक इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासोबत मी उद्या शेअर करणार आहे. पाहायचं आहे ना? तर चॅनलला आजच फॉलो करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया.